माझा सहकारी तेजस मोहतरे जो नागपूरमधली परिस्थिती आपल्याला सांगणार आहे। तेजस, नागपुरातला पारा तर 45च्या पार गेला, म्हणजे विदर्भामध्ये तर अक्षरशः उष्णतेनं नागरिक हैराण झालेले आहेत। नागपूरचं काय चित्र आहे, कशा पद्धतीने तिथे लोक आता सध्या या उष्णतेपासून बचाव करतात स्वतःचा? नक्कीच सिद्धेश सर, आपण जर बघितलं असेल तर नागरिक कशा प्रकारे बचाव करत आहेत, तर माझ्या खांद्यावर असलेला दुपट्टा हा आता नागपूरकरांच्या गळ्यात नाही तर संपूर्ण विदर्भातल्या जे जिल्ह्यात त्यांच्या गळ्यात हा संपूर्ण दुपट्टा दिसणार आहे। कारण की काळजी घेण्याचे आव्हान जे आहे एकूणच प्रशासनाने केले आहे। विदर्भात जर बघितलं असेल तर अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वर्धा असेल, या पाठोपाठ जर बघितलं अनेक अशा जिल्ह्यात गोंदिया असेल, भंडारा या ठिकाणी जे आहे तापमानाची तीव्रता जी अधिक वाढली आणि यासाठी जे आहे प्रशासन सुद्धा आता जे आहे ते सज्ज झालेले आहे। आजच्या तापमानाचा जर विचार केला गेला तर 45 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ते हवामान खात्याने दिलेली आहे। सोबत जर बघितलं तर अमरावतीचे कालचे जे तापमान होते ते अधिकच जास्त होते, 44 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं। आणि त्यामुळे जर बघितलं तर विदर्भात जे आहे ते चांगलंच उन्हानं ओकायला लागल्याला सुरुवात झालेली आहे। आणि त्यासाठी जे आहे ते नागरिकांनी सुद्धा घराबाहेर निघताना जे आहे पाण्याची बॉटल असेल, स्कार्फ असेल, हे घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। आज जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते शाळा महाविद्यालयाला जे आहे ते सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे पुढील काही दिवस अशाच प्रकारची उष्णता जी आहे ते नागपूरकरांना यासोबत विदर्भकरांना जाणवत राहणार आहे। त्यासाठी 20 तारखेनंतरची वाट जी आहे ते विदर्भकरांना पाहावी लागणार आहे। कारण की 20 तारखेनंतर जे आहे ते वातावरणात बदल होणार आहे। नक्कीच 20 तारखेनंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे। तेजस, आपण सगळं बरोबर आहे, परंतु वेळेची काही मर्यादा आहे। तू सोबतच